पाहुणा आल्या तिथं बाहेर. एकटेच आले होय तुम्ही? जोडीदार आणाय पाहिजे होता. हा एकटाच आलो. घरचे म्हटले पाहुणे फक्त. बर 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 बर. तुमची शाळा बिळा किती झाली काय? माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. अरे होय. पुण्यात जॉबला आहे. बर. 25,000 रुपये पगार आहे. आणि शेती बिती काही आहे का नाही? शेती नाहीये घरी. अजिबात नाही, फक्त राहतं घरी फक्त. बाय पण रिटर्न पिटर्न झाल्या गावाला यायचं म्हणलं थोडंफार पाहिजे होती जत्रा पेत्रा. होईल तोपर्यंत थोडंफार काहीतरी. तिला पाहिजेच होतं बरं का. दोघांना बी नोकरी सारखी बिरकी असल्यावर परवडत. एकाच्या नोकरी कसं बघायचं करायचं व. आता ते शिकले असेल ना त्याची पण आता हा. पुण्यात म्हणलं काम तर करावंच लागेल दोघांना पण. हा हा एकाच्या नोकरीने काय होत नाही. हा पण पुण्यात आहे तर मग बंगला बिंगला स्वतःच आहे का? नाही, भाड्याच्या घरात राहतो तिथं. हा बाया रामकृष्ण हरी. मग तर ती निमानी भाड्यात जाईन व. मग ती करेल ना जॉब काहीतरी. आणि एकदा लग्न झालं परत येणं जाणं कमी होईल. आपण कमी होईन पण कथा कार्याला तर येताना जाताना का नाही जत्रा खेत्रा काय बघताना का नाही गावाला असं कुठं होईन कारण कमी होईन गावाला यावाच लागत आहे. ते आता सुट्ट्यावर डिपेंड असतंय ना. हा पण तुम्ही काय काय लोक सुट्टी टाकून आपल्याला गावाची आवड असल्या सवड काढून येतं. तुम्ही जर नाही जर आवड नसली तर तिथंच राहिल्यावर कशी सवड व्हायची तुम्हाला तरी याला. पण निदान आमचा जीव आहे तर कवाय ना येणं जाणं राहून दे. ते होईल पुढचे पुढं. हा मग तेच म्हणायचं होतं. तुमच्या मुली शिक्षण किती झालंय? तिचं भरपूर झाली शाळा. बरं असं नका जायला आहे तुम्ही इंजिनियर तर असू द्या. परत सांगू तुम्हाला मी कळू देऊ फोन बिन करू परत. चल येऊ का मग? हा हा आमचा विचार करून सांगू परत. चालतंय ठीक. हा हा या ओके. बरं जाऊन दे बाडे. तुला कसं वाटलं? मला नाही आवडला. काय ते 25,000 पेमेंट आहे म्हणतोय. त्यात बी त्या स्वतःच घर नाही काय नाही. कुठं त्यासोबत मी कष्ट करत बसणार आहे वे. मरून जाऊ दे नको टेन्शन घेऊ. जाऊन दे दुसरं येणार आहेत ना बघू मग. हा जाऊन दे नको एवढं. जाऊन दे बघू परत आल्या पाहून. काय एवढा विचार करायचा. नशिबात असं तसं चटकुडं बी भेटल. आलो बाय पाहुणा. बरं जर बसा. आले होय तुम्ही? बरं जर बाडे पाणी आण ग बाई. बाई आवाज आहे नाही. झोपली का काय घरात? आली आली बरं जा. आण बायडे चल. पाणी दे पाहुण्याला आधी. दिच्या बस. बरं तुमचं काय चाललंय? काय उद्योग काम नोकरी बिवकरी काय आहे काय नाही? श्रीगोंद्यामध्ये हॉटेल आहे आपलं. हा हा हॉटेल रस्ता रोड टच आहे होय. आहे. 2-2.5 हजार रुपये गाडीला रोजचा आहे. तसं जर महिन्याचं म्हटलं हा तर अंदाजे 60-70 हजार रुपये होतात. आणि ती स्वतःची जागा आहे हॉटेल बिटेलला का भाड्या फिडीने काय? सध्या रेंटवरच घेतलंय. म्हणजे भाड्याने घेतलंय सध्या. अगो बाई. नंतर दमादमाने घेता येईल विकत. आणि ती म्हणजे भाडं भिड थकलं तर नाही त्यांनी उठ म्हणावा. बरं जमीन बिमीन आहे का काही? आहे ना, किती काय? 2 एकर आहे. बया लयच हाता पुरतंय बाया. थोडंच आहे हॉटेल तसंच नाजूक आणि बी तसं आहे. बरं जाऊन द्या मग बघू. बरं सांगू आपला विचार करून. चालतंय ना. हा येऊ का मग? हा या या रामकृष्ण हरी. बाडे हे कसा वाटला का तुला? हा काय नाही त्याच्याकडे तरी काय आहे? काहीच नाही त्याच्याकडे. स्वतःची जागा नाही. हॉटेल बी दुसऱ्याच्या जमिनीवर आहे. भाड्याने जागा घेतलेली आहे. तो काय भरोसा अर्ध्या रात्रीचं पण तो जागेवाल्याने याला हाकलून दिल्यावर मग कुठं काय करायचं? आणि हॉटेलच्या जीवावर चाललंय त्याचं सगळं. आणि जागा आहे हातापुरतीच आहे त्याची. एवढीशी जमीन आहे. त्यातही त्याचा भाऊ बिऊ असेल त्याला त्याच्यात त्याचा हिस्सा जाणार. याच्याकडे काय उरतंय मग? तेवढं आहे बाय. किती भाऊ आहे तर काय माहिती. एकटाच आहे का अजून जोडीदार आहे त्याला काय माहिती. जाऊ दे बाय. बरं जाऊ दे मरू दे बघू. अजून तिसरं आलं तर बघू ना. नशिबात असं तुझ्या तसं बघू आपण. जाऊ दे नको टेन्शन घेऊ जा. आले वय पाहुणे. या 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 नमस्कार बसा. बाय बाडे अगं पाहुणा आल्या तांबरून आण ग बाई.
दिवाय पाणी पाहुण्याला. घ्या चहा घ्या. बरं तुमचं काय कामधंदा काय करता? शेती बिती किती, काय नोकरी काय? नोकरी नाही करत बरं का मी. हा शेती आहे आपली, मस्त शेतीच करतो आम्ही. बाया किती एकर आहे पण? आहे मग 16 एकर आहे, पण 10 एकर ऊस असतो. हं. आपलं 4-5 एकर डाळिंब, 2-1 एकर कांदा असतो दरवर्षी. सगळं बागायत का? जिरायत नाही ना गोडताड करायचं ग? हा, जिरायत नाही हो, जिरायत जुना काळ झाला, आता बागायते सगळं. आपण काहींच राहतं लय जमिनी असल्या तसंच काट कोपऱ्याला नीट करायची वावर. नाही तसं नाही काय. बरोबर बरोबर. तुमच्या मुलीचं काय झालं शिक्षण? त्याचं भरपूर झालंय. भरपूर झाले का? हा शेतातल्या कामाची काय माहिती? तशी करते ती, मग आता करावंच लागतंय, मागं यावंच लागतंय डबा बिबा घेऊन. नाही बरोबर हा. आहे. कसं आहे, काम नाही केलं तरी मालकीन म्हणून राहता आलं पाहिजे ना तिला. नाही तर काय काय? झालं राहील ना ती तिच्या नशिबात असल्यावर राहील ना, तिला काय झालं. बरं झालं पण मंजूर आता नाही जात पैसा. नाही बरं का काय? आणि मग आपलं ऊसाचं राहतात की 10 एकर ऊस आहे, 17-18 लाख होते ऊसाचं. हा नाही तर तुमच्याकडं बघूनच नुसतं म्हणताना असं झालं ना तसं नाही झालं काय. तसं नाही काय, डाळिंबाचं होते 15-20 लाख रुपये, आणि कांद्याचं काय आता आपलं शेवटी नशिबाचाच भाग आला. पण वाखरी वाया नाही जात आमच्या, होत्यात 5-10 लाख रुपये होत्यात वाखरी. बरोबर. होईन तसंही. हे आपण पाहुणं तुमच्याकडे बघून मला नाही वाटत एवढं असं म्हणून पैसा पाणी होत असं उचलून घास असं म्हणून. अहो, कसं आहे माहितीये का, हा आम्ही पडलो आता शेतकरी माणसं, हा आम्हाला शेतात पण राबायला लागते, त्यामुळे आमचं असतंय आता अवतार, आमचं राहणीमान साधच. हा पण आम्ही बाकीच्या बाबतीत सरस. हा पण पैसा आहे म्हणजे ही लक्ष्मी येते म्हणल्या माणसाने, लक्ष्मी याच्या टायमाला वेगळंच राहतं ना म्हणायची. एवढी येते बरं झालं येते म्हणल्यावर. दिवस आधी गरिबीत काढलेले आहेत आम्ही, आता बागायत झाल्यामुळे चांगली. बरं झालं. बायडे मग तुला कसं वाटतं ग? तुझ्या मनाने बघ बाय आता ही, तुला पसंत असलं तर सगळ्याला पसंत होईल. हा हा चांगले. हा मग नाही होय आताच सांग मग 50 बाऱ्या नको बाया तसं. हो बोला. बरं आहे बरं आहे म्हणते मग काय आता बघू. चालतंय, येऊ का मग मी? हा या. एवढं लक्षात ठेवा फक्त, हा शेतकरी माणूस आहे, लाखोचा पोशिंदा आहे, तुमची पोरगी उपाशी नाही राहून द्यायचो. येऊ का मग? हा पण ती लय शेतीत कष्ट म्हणल्या बी नाही, आणा पाण्या वाचून मारावं कष्ट करता करता. अहो कष्ट मजूर करणारी आहेत, तुम्हाला मालक म्हणून तर राहता येईल ना. हा हा मग बघ की. चालतंय हा चालतंय. येऊ का मग? हा या या. बरं झालं. बायडे मग कसं वाटतंय? बरं वाटतंय ना ग? मग कसं करायचं? चांगलं आहे, दिसायला नाही एवढा भारी पण आहे, भरपूर आहे शेती. हा हा मग त्याच्यामुळेच काय काय अगं पहिलं असंच होतं जुनं, शेतीवर चांगलं आहे, डकलीत जाऊ होते. दे ना, काय आहे सगळं. हा शेती बिती उपाशी तर नाही मारायचे ना मी, हा. प्रॉपर्टीचा मालक आहे, ऊस आहे सगळे. हा हा मग बरं झालं बाय, तुला पटलं ना तर बरं झालं. तसंच असावं, लक्ष्मी उलशी असली म्हणजे टिकती, लक्ष्मी आली की लक्ष्मी टिकती. सोनं नाणं घालीन, चांगला शेतकरी कमावणार आहे. जाऊ द्या. हा अगं शेतकऱ्याजवळ सोनं नाणं असतं तरी असं वाईफाट नसतं त्यांचं. हा. कामापुरतच घालणार, सणापुरतं देते आणि पोळ्याचा बैल सजेल्यावानी. हो. हिरवारी तुला शेतीत जायचं म्हणल्या घरात ठेवून चालावं लागल. हो हा आहे, जाऊन दे मग. करू. बर जाऊ दे मग, टाकता सांगू आपण त्यांना परत फोन करून बोलू.